पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया प्रेज द लॉर्ड. येशूने आता एक संदेश पुन्हा सर्वांसाठी दिला. बी इन द लाईट. प्रकाशामध्ये असावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. रियल लाईट म्हणजे खरा प्रकाश म्हणजे कोण आहे? प्रभू येशू आहे. हालेलुया. प्रकाशापासून आपण केवढे लांब जायला बघतो तेवढे आपण अंधारामध्ये राहतो. अंधारामध्ये माणसांना अटकून ठेवण्याचे काम दुष्ट आत्मा करतात. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा काही गोष्टी आपल्याला दिसून येत आहे. काही कुटुंब काही लोक प्रकाशापर्यंत पोहोचत नाही. प्रकाशापर्यंत पोहोचायचा त्यांचा मार्ग कुठेतरी जेवढे येत आहे हातात येता ते घेऊन बसतात. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करत असेल त्या संध्याकाळी फार आमच्याशी काय बोलायला प्रयत्न करताय. एक सत्य आहे जगामध्ये बंधन म्हणून काहीतरी आहे. मला बरं वाटते आमच्या सिस्टर लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत अजून मधून येऊन माझ्याकडे येऊन एक आशीर्वाद घेऊन जातात. प्रेज द लॉर्ड. सकाळी संध्याकाळी अजून मधून एक आशीर्वाद घेऊन जातात. हालेलुया. एक आशीर्वाद जेव्हा आपण घेतो अधिकार असेल एका व्यक्तीकडून आपण जेव्हा एक आशीर्वाद घेतो नको असा एक बंधन तिकडे तुटून जात नाही. प्रेज द लॉर्ड. युट्यूब मध्ये तुम्ही अगोदर ऐकलं असेल एक चर्च मध्ये मी एकदा प्रार्थना चालवायला गेलो. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळी लवकर एक माणूस पारिश कृष्णा भेटायला आलेला आहे. हालेलुया. हा माणूस सकाळी लवकर फादर उठायच्या अगोदर फादरांच्या दाराजवळ येऊन बसलेला आहे एक माणूस. हालेलुया. त्यांनी फादरना सांगितलेली गोष्ट असे आहे, फादर मी घरी थांबलो तर मी एका माणसाचा खून करण्याची शक्यता आहे. माझ्या हातातून हे पाप घडू नये म्हणून फादर मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊन थांबलेला आहे. त्याने खात्री आहे हे शैतान आहे, हे शैतानाचं काम आहे. देव जर हाताळलं नाही तर माझ्या हातातून एखादे चूक करायची शक्यता आहे, कारण वातावरण तसे आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादरने या माणसाला माझ्या खोलीकडे पाठवून दिलं. फादरने सांगितलं तू जाऊन फादरला भेट, फादरांशी बोल, फादरांच्याकडून आशीर्वाद घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, त्यांच्या बरोबर बोलताना पवित्र आत्म्याने दाखवलं की त्यांच्या घरामध्ये जुनं, फार जुनं अनेक बंधन आहे. हे एक श्रीमंत घरातील मुलगा आहे, हा मोठा मुलगा आहे. त्यांच्या घराकडे येण्याचा काही लोकांना त्यांच्या जमिनीतून येणं जाणं करण्याचा रस्ता पाहिजे होता. अनेक लोकांना त्या रस्त्याचा फायदा आहे. प्रॉपर्टी आमचा आहे म्हणून हे लोक जास्त जागा पण घेणार नाही. थोडी जागा होती तरी ती जागा
रस्त्यासाठी मोकळा करून घ्यायला हे लोक तयार नाही झाले. पैसा कमी आहे, जमीन कमी आहे असं काही नाही. आणि हे जे रस्ता मागितलं ते एका साईडनी पण नाही. पॉलिटिक्स मध्ये आहे, बाकी गोष्टीमध्ये आहे, आमच्याकडे ताकद आहे म्हणून ताकद दाखवण्यासाठी ते लोक क्षमा नाही केला. युद्ध करायचं तयारीमध्ये उभं राहिलं त्यांनी. हालेलुया. त्यानंतर हळूहळू लोकांनी विसरले, हे पण विसरले, तरी आतमध्ये हे सगळं बंधन राहिलेलं आहे. Praise the Lord. त्यांनी सांगितलं, फादर बाळपणापासून मी असं नव्हता. आमच्या घरामध्ये मी चांगला बोलणारा पोरगा होता. हालेलुया. Praise the Lord. हळू मन एवढं कठीण झालं कधी कधी काही प्रसंगामध्ये. आणि आता आलेल्या लेवल मध्ये एवढे राग आहे की हातातून काय घडणार ते सांगते. परमपवित्र संस्काराला हालेलुया, 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 धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रिय बंधू-भगिनींनो, आपले परमेश्वर या जगामध्ये काहीतरी करायला आले. काय करायला आले? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायातील 36व्या वचनाकडे आता आपण काम केले. योहानाचा शुभवर्तमान 5व्या अध्यायातील 36व्या वचन. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे. कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपविले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठविले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. म्हणजे आबा पित्याने येशूला या जगामध्ये काही गोष्ट पूर्ण करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी हालेलुया या जगामध्ये पाठवून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते सर्व काम कधी पूर्ण झालं? क्लिअर आहे, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. कधी हे सर्व काम पूर्ण झालं? प्रभूने जाहीर केलं, प्रभूने जाहीर केला, सर्व काही पूर्ण झालेलं आहे. हालेलुया. हे सर्व काही पूर्ण होत आहे. त्या काळामध्ये देवानी जगाला बोललेली एक सुंदर गोष्ट आहे. मत्तई शुभवर्तमान 28व्या अध्यायातील 18वं वचन. हालेलुया, हालेलुया. मत्तई शुभवर्तमानातील 28व्या अध्यायातील 18वं वचन. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना आता आपण सिस्टरच्या मागे, सिस्टर आता पुढे जे बोलताय ते आपण हात वर करूया. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यांस पाळावे
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. निरंतर येशूच्या मनात एक गोष्ट आहे. काय आहे येशूच्या मनात? हालेलुया. मला बापाने पाठवून दिलेलं आहे. मला काहीतरी पूर्ण करायचं आहे. मला काय पूर्ण करायचं आहे? बापाने ज्या गोष्टी सिद्धीस आणायला मला पाठवून दिले ते मला पूर्ण करायचे. प्रभु तुम्हा बरोबर असो. पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये दुखणे असलेले कोणाला तरी आता ते दुखण्यापासून पूर्ण सुटका पवित्र आत्मा देत आहे. कफ भरल्यासारखा त्रास असलेल्या काही लोकांना पवित्र आत्म्याने आता सुटका दिलेला आहे. अलर्जीच्या त्रासामुळे कधी कधी पोटाच्या भागामध्ये वगैरे काही उठत आहे अलर्जीमुळे. हालेलुया. असे त्रास असलेले काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी येशू सांगत आहे तू नेहमीप्रमाणे आज विचार नको करू. हालेलुया. नेहमी काय काय गोष्टीचा विचार तुम्ही करता आलेला आहे. आता असं नको करू. हालेलुया. कारण तुम्ही देवाचे वचन ऐकलेलं आहे. हालेलुया. देवाचे वचन ऐकताना काही लोकांच्या जीवनामध्ये शरीरामध्ये वगैरे त्यांच्या जे केमिस्ट्री आहे ते परमेश्वर बदलतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. पहिल्यासारखा विचार करायची गरज नाही. हालेलुया. नेहमीप्रमाणे आता विचार नको करू म्हणून प्रभूने तुमच्यामध्ये कोणाला तरी सांगितलेलं आहे. आज्ञापूर्वक बोललेलं आहे. तळपायाच्या आतमध्ये जे कर्व आहे त्या भागातील जे दुखणे आहे अशा कोणाला तरी प्रभूने आता बरे केलेलं आहे. कमरेच्या मध्य भागातून दुखणे त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. डोक्यामध्ये गाठीप्रमाणे कोणाला तरी आहे असे अनुभव येत आहे. असे कोणाला तरी प्रभूने डोक्यामध्ये असलेली गाठ आहे त्यातून सुटका देऊन आशीर्वाद दिलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.